MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वळूयात सविस्तर बातम्यांकडे. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाची आदिवासी प्रवर्गामध्ये नोंद असल्याचा उल्लेख केल्याचा दावा करत बंजारा समाजानं आता आदिवासी प्रवर्गातून अर्थात अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. या मागणीसाठी राज्यातील काही आमदारांनी देखील बंजारा समाजाला पाठिंबा दिला. मात्र या गोष्टीचा निषेध करत जालन्यामध्ये एकलव्य संघटनेच्या बॅनरखाली आदिवासी समाजानं एकत्र येत हजारोंच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. यावेळी समर्थन देणाऱ्या आमदारांचा निषेधही करण्यात आलाय. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा GR जाहीर केला. मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागू असल्याचं जाहीर केलं आणि याच गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी असल्याचा उल्लेख आलेला आहे. आणि हा उल्लेख लक्षात घेऊन बंजारा समाजाने आता आम्हाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी केली. बंजारा समाज आरक्षण मागत असताना आदिवासी प्रवर्गातून मागत असताना जालन्यात एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. आणि बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, जो समाज एसटी आरक्षणाची मागणी करतोय त्या आरक्षणाला विरोध करण्यात येतोय. आपल्यासोबत समाजाचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं. तर नेमका आजच्या मोर्चाचा उद्देश काय? आजच्या मोर्चाचा उद्देश हा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व आदिवासी ज्या आमदारांनी आदिवासींच्या विरुद्ध पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिले त्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा. दुसरी गोष्ट, बंजारा समाज आणि आदिवासी समाज यांच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आदिवासी समाज हा वेगळा समाज आहे, हा पारंपरिक शिकार करणारा समाज आहे, हा शेतकरी समाज नाही. जर आपण हैदराबाद गॅझेटची गोष्ट करत असाल तर बंजारा समाज हैदराबाद गॅझेट मध्ये आहे, पण तो ट्रायबल नाही ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून बंजारा समाज ट्रायबल मध्ये कधीच येऊ शकणार नाही आणि आम्ही तो येऊ देणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या. राज्यातून उल्लेख केल्याप्रमाणे राज्यातील अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. आता यापुढे आदिवासी समाजाची भूमिका कशी असणार आहे अशा मंत्र्याविरोधात, अशा आमदाराविरोधात? तुम्हाला मी खरं सांगतो, कोणताही आमदार, पडलेला आमदार असू दे तर निवडून आलेला आमदार असू द्या किंवा कोणत्याही पक्षाचा आमदार असू द्या, तो आदिवासीच्या हिताचं राजकारण करण्यासाठी विधानसभेमध्ये पोहोचलेला नाही. आमच्या आता लक्षात आलेलं आहे, प्रत्येक पक्षाचा आमदार हा आदिवासींच्या विरुद्ध भूमिका मांडत आहे. म्हणून आम्ही त्या आमदारांचा निषेध करणार. एकीकडे सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला, त्यात बंजारा समाजाचा तसा उल्लेख आला. कुठेतरी समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न होता असं वाटतंय का? हा समाजामध्ये निश्चित तेढ निर्माण करणारा प्रश्न आहे. कारण बंजारा समाज आमच्या शेजारी राहतो, बंजारा समाज आमच्या गावाच्या बाजूला राहतो, बंजारा समाज बिनवस्तीच्याही बाजूला राहतो. तो आमचा शेजारी समाज आहे. तो शेजारी समाज असल्यामुळे आमच्या मित्रतामध्ये तेढ निर्माण करण्याचा नक्कीच हा प्रयत्न आहे. आपल्यासोबत आंदोलनाचं आयोजन करणारे बाळासाहेब पेढे देखील आहेत. काय वाटतं नेमका सरकारचा काय उद्देश असावा असा GR काढण्यामागे, असा उल्लेख करण्यामागे? नाही, खरं तर जर आपण जर बघितलं तर हा सरकार आमच्या हिताचाच नाही. मुळामध्ये आपण आमचा आजचा जो मोर्चा काढण्याचा मूळ हेतू, जो ज्या आमदारानं आमच्या विरोधामध्ये बंजारा समाजाला जे पत्र दिले किंवा पाठिंबा दिला, अशा आमदाराचा आम्ही आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून या सर्व आदिवासी बांधवांच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो. तुम्ही आज एक मोठी ताकद दाखवली जालना जिल्ह्याच्या आदिवासींची. 1000 पेक्षा जास्त आदिवासी समाज इथे एकत्र झालाय. नेमका काय आणि कोणाला इशारा देत आहे? नाही सर, हा मुळामध्ये जर बघितलं आपण तर 25% पण समाज आज आलेला नाही. जर वेळेत जर सरकारने याची दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये याचा कसं आंदोलन होईल, काय होईल याचा जबाबदार सगळं सरकार करेल. एकंदरीत जालना जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आज रस्त्यावर आलेले आहेत. जालना शहरातील मामा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. आणि ज्या आमदारांनी बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून अर्थात ST शेड्यूल ट्राईब मधून आरक्षण देण्यास समर्थन दिलंय, तशी मागणी राज्य सरकारकडे केली. अशा आमदारांचा आणि अशा नेत्यांचा या समाजाकडून निषेध करण्यात येतोय. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर अभिवादन करतानाचा फोटो आता राज्यभर लावले गेलेत, बॅनर लावले गेलेत. भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर देवाभाऊ असा उल्लेख करण्यात आलाय. मात्र हेच बॅनर जालना शहरात चक्क स्वच्छतागृहाच्या भिंतीवर लावल्याने शिवप्रेमी संतप्त झालेत. हे बॅनर तात्काळ काढून घेण्याची मागणी आता शिवप्रेमींकडून करण्यात आली आहे.
जालना शहरामध्ये विविध ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोस्टर, बॅनर विविध ठिकाणी लावण्यात आले आहे। काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी हद्द ओलांडून बॅनर थेट स्वच्छतागृहाच्या भिंतीवर लावलेत। जालना शहरातील नवीन मोंढा परिसरामध्ये हा प्रकार आढळून आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संताप उसळलाय। तात्काळ हे बॅनर हटवले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिलाय। यावेळी किरण राजे देशमुख, अशोक पाचफुले, शेख शमसुद्दीन यांच्यासह बाजार समितीतील विविध समाज बांधवांनी हा इशारा दिलाय। काय मत आपलं या पोस्टर बद्दल? जय शिवराय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे जालनाच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्याच्यावर टायटल देण्यात आले देवाभाऊ। मुंबई या ठिकाणी झालेला जो मराठा मोर्चा आहे, जे भगवं वादळ आहे मराठ्यांचं, ते नेमकं शांत झालं होतं। त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये मुख्यमंत्री साहेब यांचे जे बॅनर लावण्यात आलेले आहे ते कोणत्या हेतूने लावण्यात आलेले, कशासाठी लावण्यात आलेले अद्यापही महाराष्ट्रातील जनतेला माहीत नाही आहे। परंतु जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी काही मुस्लिम मावळे असतील या शिवभक्त असतील यांचे आम्हाला फोन आले की या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी जे प्रिंट केलेले बॅनर आहेत भिंतीवर ते लावण्यात आलेले आहेत। तर आपण जसं आत्ता बघितलं की भिंतीवर जे चिटकवण्यात आलेले बॅनर आहे हे अतिशय घाण ठिकाणी, मुतारी ठिकाणी, ज्या ठिकाणी संडास लघवी असं केलेलं आहे, हे चुकीच्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। लावले त्यासाठी आमचा विरोध नाही, परंतु त्याचं तुम्ही पावित्र्य पाळा। एक 10-15 फूट उंच चांगल्या ठिकाणी तुम्ही ते प्रिंट केलेले बॅनर चिटकवा किंवा मोठे होर्डिंग असेल चांगल्या ठिकाणी लावा। अख्ख्या जालन्यामध्ये तुम्ही जर बघसाल ज्या ठिकाणी कचरा घाण आहे या ठिकाणी सुद्धा हे बॅनर तुम्हाला बघायला मिळतील। याच्या मागे कोण आहे हे आम्हाला माहीत नाही, परंतु यांच्या मागं जे कोणी असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही शिवभक्त हे रस्त्यावर उतरून योग्य पद्धतीने आमच्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करू। किरण राजे देशमुख, युवा सेना गढ़किले संवर्धन मराठवाड़ा अध्यक्ष। हमारा मत ये है कि नवीन मोंढा बाजार सर्कुल के अंदर जो ये देवा भाऊ के जो बैनर लगे हुए हैं ये ऐसी जगहों पे लगे हुए हैं जो कि 2 फुट के अंतर है। ये फोटो ऐसी जगहों पे लगाना चाहिए था जो कि हाइट के ऊपर हो। और जहाँ मोंढे के अंदर जहाँ भी लगा इन्होंने तो सब मुताड़ी जगह है, वहाँ संडास है, मुतनी की जगह है। तो उन्होंने हमारे एक प्रकार से हमारे शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज का उन्होंने अपमान किए। और ये जिसने भी बैनर लगाया होगा मैं हमारे मोंढा के सभी मुस्लिम समाज कामगारों की तरफ से वो बैनर लगाने वाले के ऊपर मैं जाहिर निषेध करता। और मैं हमारे जो भी यहाँ के एसपी साहब है उनसे मैं एक निवेदन करता कि जिसने भी बैनर लगाया ताकताड़ के उसके ऊपर को गुना दाखिल करो। कल को यहाँ पर हमारा मुस्लिम समाज का चलता फिरते कभी गलती से पेशाब को बढ़ गया तो उसका परिणाम क्या होगा, उसका गलत परिणाम जाएगा। इन्होंने हमारे शिवाजी महाराज का एक तरफ से इन्होंने विटंबना की हुई है। मैं जाहिर निषेध करता। शेख शमसुद्दीन, शेख नूर, असंघटित कामगार काँग्रेस, जिल्हा अध्यक्ष जालना। जय शिवराय। आज आपल्या नवीन मोंढा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर अतिशय घाणेरड्या ठिकाणी या ठिकाणी लावलेले आहे। मी त्याबद्दल सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं व सर्व समाज बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि मी राज्य सरकारला सांगू इच्छितो किंवा तुम्ही लावा बॅनर, आम्हाला काही अडचण नाही, कुठेही लावा, परंतु अशा ठिकाणी बॅनर लावून तुम्ही जर आमच्या राज्याचा अवमान करीत असाल तर या ठिकाणी मराठा समाज व सर्व समाज बांधव कदापि सहन करणार नाही। आणि निश्चितच हे जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर हे बॅनर नाही हटवले तर सर्व सकल मराठा समाज व सर्व समाज बांधव या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून या ठिकाणी बॅनर हटवले जावे एवढीच माझी इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशोक पाटील पाचफुले, गुमास्ता युनियन जिल्हा अध्यक्ष, जालना। जालना शहरातील नळगल्ली येथील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांनी छापा मारला। या कारवाईमध्ये 44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जुगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांना रात्री सुमारे 11:30 वाजता गोपनीय माहिती मिळाली की नळगल्ली परिसरामध्ये श्याम खताडे यांच्या घरात खोलीमध्ये काही पुरुष तिरट नावाचा जुगार खेळताय। ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आदेशानुसार 12 वाजता पोलिसांनी रेड टाकली आहे। यावेळी 8 जण तिरट जुगार खेळताना आढळून आले। यांच्यामध्ये बलराम रहाड, नजीर शेख, संतोष खताडे, राजू खताडे, देवानंद भक्त, इम्तियाज खान, अनवर खान, लक्ष्मण खताडे आणि श्याम खताडे यांचा समावेश आहे। अंगझडतीत त्यांच्याकडे एकूण 44,000 रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचा मुद्देमाल सापडला। त्यामुळे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांच्या अन्वये त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली आहे। या मोहिमेमध्ये पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के,
पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, कावळे, नजीर पटेल, दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर, धनंजय लोंढे, राहुल कटमक, चालक शिवाजी काळे आणि सय्यद यांनी सहभाग घेतला होता। जुन्या वादातून खुनासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ही कारवाई करत संबंधित तरुणांकडून शस्त्र जप्त केली आहेत। सदर बाजार पोलिसांनी नळगल्ली परिसरामध्ये सापळा रचून संदीप संतोष जाधव वय वर्ष 23 राहणार भारत माता मंदिर जवळ जालना आणि अमोल विश्वंभर गुंजकर वय वर्ष 21 राहणार लिंबी जिल्हा जालना या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलंय। ज्या तपासामध्ये अमोलच्या ताब्यातून एक धारदार कुऱ्हाड, काळ्या रंगाचा चाकू आणि संदीप जाधवच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे। दोघांनी कबुली दिली आहे की मागील वर्षी होळीच्या दिवशी झालेल्या भांडणांमुळे एका तरुणाचा खून करण्याची योजना आखली गेली होती। दोघांवर कलम 425 भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। जालना येथील प्रबंध भूमीचे पत्रकार सुनील भारती यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या महावितरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे केली आहे। संघटनेने या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र पाठवले आणि अशा मुजोर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। जालना शहरातील प्रबंध भूमीचे पत्रकार सुनील भारती हे वाढीव वीज बिलाबाबत तक्रार करण्यासाठी महावितरण कार्यालय इथे गेले होते। मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्वाच्य भाषा वापरली। शिवाय पत्रकाराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य देखील तिथली अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून करण्यात आलं। त्यानंतर पत्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली। मात्र त्यावेळी देखील अरेरावी करण्यात आली। अशा मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत त्यांचे तात्काळ निर्णय करावे अशी मागणी आता निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे करण्यात आली आहे। शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भात पत्र पाठवण्यात आले असून तेथील अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी जालना शहरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार झाला होता। काय इशारा देत आहे, काय मागणी आहे? महावितरणच्या अधिकाऱ्याकडे वाढीव बिल आल्या संदर्भात आमचे पत्रकार सुनील भारती हे अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत आणि अपशब्द वापरले। त्यांच्या म्हणण्यानुसार ते अधिकारी यांना म्हणाले की पत्रकार हे लपूट असतात आणि राजकीय लोकांचे ते तवे चाटतात। काही पत्रकारांकडे पूर्वी सायकली होतात, त्यांनी 2-2 ताळाच्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत आणि याशिवाय त्यांनी काही अपशब्द सुद्धा वापरलेत। तर या सर्व बाबींचा त्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त केला। त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि जर त्यांचं निलंबन झालं नाही तर भविष्यात पुढील 8-10 दिवसात आंदोलन सुद्धा येत्या 25 तारखेला आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। यापूर्वी सुद्धा अशा घटना पत्रकारांबद्दल घडलेल्या आहेत। आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी सुद्धा पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले होते। त्याही वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं, आंदोलनाचा इशारा दिला होता, पण त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही। त्या संदर्भातही आम्ही कलेक्टर साहेबांशी बोललो तर त्यांनी त्यांना स्मरणपत्र देण्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिलेले आहे। आता ह्या दोन्ही प्रकारावर जर आता कारवाई झाली नाही तर येत्या 25 तारखेला आंदोलन आम्ही 100% करणार। काय नाव? माझं नाव दीपक शेळके। जालना शहर महानगरपालिकेच्या 993 कोटींच्या आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे आज महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केलाय। जालना महानगरपालिकेला 39 विभागांसाठी विविध संवर्गातील 293 पदांचा आकृतीबंध शासनाने मंजूर केल्यामुळे आज रोजी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, मुख्य लेखा अधिकारी प्रवीण निंबाळकर, कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर, अभियंता सय्यद सौद, बंडू चव्हाण, सचिन मेहरा, संजय भालेरावकर, कर अधीक्षक राजेश कुर्लिये, ऋषिकेश शेडुते, अजय प्रेम भारती, आनंद मोहिते, रंजना कुलकर्णी यांना महानगरपालिकेतील अधिकारी आणि विविध विभागातील कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती। मला सांगा की आज फटाके वगैरे फोडून आनंद उत्सव साजरा केला, काय आनंद? जालना शहर महानगरपालिकेचा आकृतीबंध आराखडा शासनाने ज्यास मंजुरी दिलेली आहे, यामध्ये संपूर्ण 993 पदांना या ठिकाणी शासनाने मंजुरी दिली असल्या कारणाने आज सकाळी माननीय आयुक्त साहेब यांच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला असून त्यांना पुष्पगुच्छ आणि सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना पेढे भरून
आणि फटाक्यांची आतिषबाजी करून या आकृतीबंध मंजुरीबद्दल आभार व्यक्त करून जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे. किती जागा मंजूर झाल्या? या ठिकाणी संपूर्ण हा जवळपास 993 पदांचा नवीन याला आराखडा मंजुरी आपल्या शहराला मिळालेली आहे आणि जेणेकरून या शहराचा जनतेला सेवा देण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग महानगरपालिकेला होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या यामध्ये बऱ्याचशा बढती असो प्रमोशन असो याबाबत फायदा होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिशय आनंद झालेला आहे आणि त्यांनी हा जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. या बातमीसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007.
जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.